राजेश्वरने दादासाहेबांना चहा आणून देऊन हे ठरवून घेतले की ते आईसोबत बोलतील. जोगेश्वरी रागाने अजूनही तणतणत होत्या हे दादासाहेबांनी ओळखले. वातावरणाचा पूर्ण अंदाज घेऊनच ते त्यांच्या बेडरूममध्ये शिरले. नुकतेच जेवण आटोपून ते काही वेळ वरांड्यात फिरून झोपायला गेले होते. बोलायची सुरुवात कुठून करायची हा विचार करून त्यांनी म्हटले, आज जेवण खूप छान झाले माझे. वृंदाने भाजी खूप रुचकर बनवली होती. त्यामुळे 2 पोळ्या जास्तच जेवलो मी. आता अपचन झाल्यासारखे वाटत आहे. जोगेश्वरी, काही उपाय असेल तर सांग, ज्याने मला बरं वाटेल. आपल्या पोटाला जितके पाहिजे तितकंच जेवावं माणसाने. भाजी चांगली झाली म्हणून 2 दिवसाचे एकाच दिवशी जेवणं नाही घेता येत. आधीच वृंदाचा राग पोटामध्ये होता. तो दादासाहेबांवर निघाला. अरे बापरे, इतके भडकायला काय झाले? कशाचे राग एवढा डोक्यात घेऊन बसलाय जोगेश्वरी? ते तुमच्या लाडक्या सुनेला जाऊन विचारा. मला तूच सांग, काय झालं तर? दादासाहेबांना हा विषय त्यांच्याच तोंडून ऐकायचा होता, म्हणून ते जोगेश्वरीलाच विचारू लागले. साधा विषय आहे, तोही तुमच्या सुनेला पटत नाही. आणि आपला राजेश्वर तिच्या हो मध्ये हो मिळवत होता. असे झाले तरी काय, मला सांगशील का काही? जोगेश्वरीने आता विषय काढत म्हणाला. मी तिला म्हटलं, आता 2 मुली मोठ्या झाल्या आहेत. घराण्याला वारस म्हणून एक मुलगा हवा, असे मी वृंदाला आणि राजेश्वरला म्हटले. त्यात माझी काय चूक झाली? बिलकुल नाही, तुझी काहीच चूक नाही. बरं मग समोर काय झालंय? राग कशाचा आलाय? तर ती मला म्हणते की मला मुलगा नको, 2 मुलीच पुरेशा आहे. आता 3रं बाळ होण्याची माझी इच्छा नाही आहे. राजेश्वरसुद्धा तिला सहमत आहे. मग हा त्या दोघा नवरा बायकोचा प्रश्न आहे. त्या दोघांनी जर ठरवले आहे की त्यांना 3रे बाळ नकोय, तर आपण कशाला जबरदस्ती करायची? अहो, पण राजेश्वरला एक मुलगा नको का? 2 मुलीच आहे. त्या परक्याचे धन होतील. मग आपण एवढे हे जे धन दौलत जमा करून ठेवली आहे, त्याला वारस नको का? पटतंय मला तुम्हाला काय म्हणायचे ते, पण आपण यात काहीच नाही बोलू शकत. आपल्याला वाटते की मुलगा पाहिजे, पण जर त्यांना वाटते की मुलीच ठीक आहे, 2 मुलीचेच त्यांना आईवडील म्हणून त्यांचे संगोपन करायचे आहे, तर ती त्यांची इच्छा. तुम्ही कशाला इतके जिद्द करत आहे? तुम्हालाही मी जिद्द करत आहे असे वाटते. तुम्ही पण त्या दोघांचीच भाषा बोलून राहिले. नाही नाही, असे काही नाही. मला पटले तुझे म्हणणे. तुला काय म्हणायचे ते समजले मला. तुमचे म्हणणे तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, पण हा सर्वस्वी वृंदा आणि राजेश्वरचा निर्णय आहे, तर त्यात मी तरी तुमची काही मदत करू शकत नाही. आणि मला असे वाटते की तुम्ही सुद्धा वृंदावर जबरदस्ती करू नये. आता जोगेश्वरीला अजून राग आला. मी जबरदस्ती करणार? मला नातू पाहिजे. आपल्या मुलाला जसा एक मुलगा आहे, तसा राजेश्वरला सुद्धा एक मुलगा असायलाच पाहिजे. आणि वृंदाला ते ऐकावेच लागेल. राजेश्वरला सुद्धा मान्य करावे लागेल. ते कसे करत नाही ते मी बघीन. तुम्ही यामध्ये पडायचे नाही. असं कसं मध्ये नाही पडायचं? हा आपल्या घरातला विषय आहे. तुझ्या या जिद्दीमुळे जर त्या दोघांमध्ये वाद होत असतील आणि घरातले वातावरण खराब होत असेल, तर मला मध्ये पडावेच लागेल. तुम्हाला मला विरोध करायचा आहे का? मी चुकीची आहे असे मला सांगायचे आहे का? आणि आता एक सांगते, तुम्हाला जर वाटत असेल मी चुकीची आहे, तर वाटू द्या, काहीच हरकत नाही. दादासाहेबांना अंदाज आला की जोगेश्वरी आता ऐकणार नाही. तिने एकदा ठरवले ते ठरवले. ती आता माझेसुद्धा काही ऐकणार नाही. मी आता राजेश्वरला काय सांगू? त्याने मोठ्या विश्वासाने मला म्हटले होते, आईसोबत बोला. पण इथे तर ती ऐकायलाच तयार नाही. बघू समोर काय होते. जोगेश्वरी तिची जिद्द पूर्ण करणार एवढं नक्की, पण वृंदाला याचा त्रास व्हायला नको. जोगेश्वरी जितकी चांगली आहे
तितकेच मी ती जिद्दीवर उतरली तर वाईटसुद्धा. हे मला खूप चांगले माहिती आहे. उद्या राजेश्वरसोबत बोलतो. तुम्ही झोपा, मला पण झोप आली. आता हा विषय इथेच बंद करा, असे म्हणून जोगेश्वरी झोपून गेल्या. दादासाहेब पण झोपले. त्यांच्यासमोर काही उपाय नव्हता. इकडे राजेश्वर वृंदामध्ये पण हाच वाद सुरू होता. राजेश्वर हर प्रकारे वृंदाला समजावण्याचा प्रयत्न करत होता की आईचे म्हणणे बरोबर आहे, पण वृंदाला कोणत्याही अटीवर ते मान्य नव्हते. दादासाहेबांनी दुसऱ्या दिवशीच राजेश्वरला सांगितले की जोगेश्वरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, त्यामुळे तूच काय ते ठरव आणि एकदा वृंदाला समजावून बघ. वृंदा पण ऐकत नव्हती आणि जोगेश्वरी पण ऐकत नव्हत्या. त्यामुळे राजेश्वरला याचा ताण आला होता. कुठेतरी त्याला जोगेश्वरीचे म्हणणे पटले आणि शेवटी तो वृंदाला विरोध करू लागला. वृंदा पण ऐकत नव्हती, त्यामुळे राजेश्वरलाही वृंदाचा खूप राग येत होता आणि दोघांमध्ये वाद वाढत चालले होते. असेच काही महिने निघून गेले. वृंदाच्या दोन्ही मुलींना तिने नर्सरीमध्ये घातल्या. त्या दोघींचे पण वृंदा खूप मन लावून सर्व करायची. मुली म्हणजे वृंदाचा आवडीचा विषय. त्यांचा सर्व कोड कौतुक ती आवडीने करत होती आणि त्या दोघीच तिच्यासाठी सर्व काही आहे असे वृंदा समजत होती. राजेश्वरने या विषयावर बोलणे बंद केले. याचा अर्थ असा नव्हता की राजेश्वर तो विषय विसरला. तो अजूनही त्याच्या मतावर कायम होता आणि त्याला त्याच्या आईचे म्हणणे पटले होते. जरी तो जोगेश्वरीच्या तोंडावर वृंदाची बाजू घेत होता, पण तरीही त्याला कुठे ना कुठे जोगेश्वरीचे म्हणणे पटले होते आणि वृंदाकडूनही तो हीच अपेक्षा करत होता की त्याला मुलगा पाहिजे. काही दिवस कोणीच हा मुद्दा तिच्याकडे काढला नसल्याने वृंदाही समजली की आता हा विषय इथेच बंद झाला आणि ती विसरून गेली. पण त्या काही महिन्यामध्ये काही दिवसांपासून वृंदाला थोडे बरे वाटत नव्हते. राजेश्वरने तिला डॉक्टरकडे जाण्याचे सुचवले आणि राजेश्वर तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. तेव्हा तिथे समजले की वृंदाला दिवस गेले आहेत. वृंदाला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला आणि राग येत होता की हे असे व्हायला नको होते. तिला तिसऱ्या मुलाची आशाच नव्हती आणि आता तिला दिवस गेले होते तर जोगेश्वरी तर त्याचा फायदा घेणारच. ती उदास मनाने राजेश्वरसोबत घरी आली, पण राजेश्वर खूप खुश होता. तो त्याच्या आईला खुशीने ही बातमी सांगायला गेला. तेव्हा जोगेश्वरी म्हणाल्या, देवाने माझे ऐकले, आता मुलगाच होणार तुला. कशावरून आई मुलगाच होणार? मी सांगते ना म्हणून. जोगेश्वरीचे एक समजू शकत होती. वृंदा पण राजेश्वरला एक खुशी झाली हे ऐकून वृंदाला खूप आश्चर्य वाटले. तो तर जोगेश्वरीच्या तोंडावर म्हणत होता की वृंदाला नाही पाहिजे आहे तिसरं मूल, तर आपण तिच्यावर जबरदस्ती नको करूया. मग आता सर्वात जास्त खुशी राजेश्वरलाच झाली आहे. याचा अर्थ काय लावायचा? वृंदा उदास होती. तिला हे मूल नको होते. वृंदाने जरा कुतूहलानेच राजेश्वरला विचारले, तुम्ही जरा जास्तच खुश दिसताय तिसऱ्या मुलाच्या आगमनाची गोष्ट ऐकल्याबरोबर. होय वृंदा, मी खरंच खुश आहे. आपल्याला मुलगा होईल याची खात्री आहे आणि आईची पण इच्छा पूर्ण होईल असे मला वाटते, म्हणून मी खूप खुश आहे. आणि धन्यवाद तुझे की तू मला माझ्या आणि आईच्या मताला मान दिला. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तुम्हाला असे वाटते काय की आईला आणि तुम्हाला मुलगा हवा आहे म्हणून मी हे असे होऊ दिले? मला नको आहे हा मुलगा. मी माझ्या 2 मुलीतच खूप खुश आहे. मी गर्भपात करणार आहे आणि ते मी ठरवले. राजेश्वर भडकला. तू एकटी कशी काय ठरवू शकते? हा माझा पण मुलगा आहे. माझे मत घेतल्याशिवाय तू काही नाही ठरवू शकत वृंदा. अहो, पण तुम्ही का बरं मला नाही म्हणणार? तुम्हाला पण तर नको होते ना तिसरं मूल. मागे नाही का तुम्ही आईसमोर असे म्हटले होते? हो म्हटले होते, पण तेव्हा असे काहीच घडले नव्हते. पण आता जर योगायोगाने आपल्याला बाळ होण्याची शक्यता आहे तर तू का नाही म्हणत आहेस? आणि गर्भपात वगैरे कशाला करायचा जर देवाच्याच मनात ही इच्छा आहे तर? देवाच्या मनात वगैरे काही नसते. ही आपलीच इच्छा आहे म्हणून असे झाले.
पण मला हे मूल नको आहे. ऐक माझे, मी तुला चांगल्याने समजावत आहे. असे काहीही उलटे काम करू नको. आईला कळले तर खूप राग येईल तिला. तुम्ही आईला सांगून द्या, माझ्याकडून मला हे मूल नकोय. मी आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्त स्पष्ट नाही बोलू शकत. तेव्हा राजेश्वरला खरंच वृंदाचा खूप राग आला होता. पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक अशी आशा होती की वृंदा असे नाही करू शकत. माझ्या म्हणण्याच्या पलीकडे ती कधीच गेली नाही आणि आताही जाणार नाही. ती जरी असे म्हणते तरी पण ती माझ्या सहमतीशिवाय काहीच करणार नाही. भाग आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.